नमस्कार. कुक विथ सायलीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करूया आज पारंपरिक पद्धतीने अंड्याची भाजी, मसाला अंडा भाजी. चला तर सुरुवात करूया. आपण सुरुवात करूया. ही आहेत अंडी. मी 6 अंडी घेतलेली आहेत. त्याचे मी एकाचे 2 भाग करणार आहे. त्याच्यासाठी लागणार तिखट आहे 1 मोठा चमचा, हळदी अर्धा चमचा, ही आहे गरम मसाला पावडर अर्धा चमचा, मीठ आहे, धना जिरा पावडर आहे 1 चमचा, किचन किंग मसाला आहे अर्धा चमचा. जर गरम मसाला असेल तर किचन किंग मसाला दोन्ही अर्धा अर्धा घ्यायचं, म्हणजे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला. आलं लसूण पेस्ट 1 चमचा आहे, कोथिंबीर आहे वरून टाकण्यासाठी, फोडणीला कांदा आहे 1 कांदा घेतलाय मीडियम, टॅमॅटो 1 घेतलेला आहे, आणि मी परवा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आपलं वाटण जे चिकनला वापरलं होतं, कांदा खोबरं लसूण धना आणि कोथिंबीर आलं याचं वाटण, ते आपल्याला लागणार आहे. चला तर आपण सुरुवात करू. आता फोडणीला तेल घेतलेलं आहे. तेल अंदाजाने छोटे 2-3 चमचे जसं लागेल तसं. कांदा टाकूया आणि परतून घेऊया. कांदा थोडा लालसर हो, त्याला टॅमॅटो टाकून तोही परतून घ्यायचा. 1 टॅमॅटो आहे, परतून घेऊया. आता पण आलं लसूण पेस्ट टाकून, आता मोठा चमचा तिखट टाकले. तिखट हळदी थोडी पाव चमचा, किचन किंग मसाला अर्धा चमचा, गरम मसाला, धने जिरे पावडर 1 चमचा, आणि आता आपलं वाटणी टाकून आपण सगळं परतून घेऊया. वाटण छान परतून घेतलेलं आहे 5-1 मिनिटं. आता आपल्याला हवं तसं पाणी आपण ऍड करून, पातळ हवं घट्ट हवं तसं करायचं. मग अंडी सोडूया त्यात. आपण थोडं एवढं टाकून बघू, लागलं तर टाकू. जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही. मीठही घालून घेतलेलं आहे अंदाजाने, कमी जास्त तिखट मीठ अंदाजाने. आणि अशी पातळ एवढी मला चपाती बरोबर आपल्याला लागते ती एवढी ठीक आहे. अजून अंडी येणार आहेत त्याच्यामध्ये. 5 मिनिटं अशी छान उकळी काढून घ्यायची. ही अशी अंडी कट करून घेतलेली आहेत, अशी त्याच्यात सोडूया. हे अख्खं आहे, 1 अख्खंही ठेवलंय. तुम्ही तुकडे लहान लहान तुकड्यांमध्ये पण करू शकता, तुटलं ते ठीक आहे. अशी सोडून मग त्याला जास्त हलवायचं नाहीये. अंडी सोडलेली आहेत. आता आपण असं मस्तपैकी थोडं त्याला हलवून घेऊ, चमचा नाही हलवायचं. आणि मग छान अंडी आतमध्ये मुरली, त्याच्यात मसाला सगळा मुरला. 5 मिनिटं झाकण मारून ठेवून मग गॅस बंद करूया. 5 मिनिटं झालेली आहेत, पाहूया. छान उकळी आलेले आहे, 5-7 मिनिटं झाली आहेत. पण आता पाहूया. हे पहा, एवढी ग्रेव्ही ठेवलेली आहे. पातळ जास्त करू शकता. झालेलं आहे. आता आपण कोथिंबीर टाकून गॅस बंद करूया. आपला अंडा मसाला रेसिपी तयार आहे. जर आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. धन्यवाद.